शेतकरी कर्जमाफी 2026 राज्यातील सर्वात मोठी कर्जमाफीची प्रक्रिया। याबाबत 40 ते 42 हजार कोटींवर एकूण खर्च जाणार। कारण आपण पाहिलं की कर्जमाफीबाबतचा एक नवीन जी.आर 2-3 दिवसांपूर्वी आला आणि या जी.आर मुळे या अंमलबजावणी प्रक्रियेमध्ये जे शेतकरी अपात्र होत होते किंवा ज्या शेतकऱ्यांना कमी प्रमाणामध्ये लाभ मिळणार होता, आता त्या शेतकऱ्यांना देखील इतर शेतकऱ्यांप्रमाणेच डायरेक्ट लाभ मिळणार आहे आणि ही 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी, 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान आणि त्यासोबतच 2 लाखांच्या वर ज्या शेतकऱ्यांची रक्कम असेल त्यांना वन टाइम सेटलमेंट किंवा एक वेळ समझोता अशा पद्धतीने राज्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना सध्या सुरू आहे। यामध्ये आता बँकांच्या वतीने देखील सर्व प्रकारची माहिती बँकांना देण्यात आली आहे आणि आता हा निधीची वाटप होऊन त्या ठिकाणी शेतकरी कर्जमाफीची यादी येऊन यादी आल्यानंतर त्याची ई-केवायसी आणि ई-केवायसी झाल्यानंतर शेतकऱ्यांना डायरेक्ट याचा डीबीटीच्या माध्यमातून लाभ, अशा पद्धतीने शेतकरी कर्जमुक्ती 2026 ची प्रक्रिया चालणार। परंतु याची पहिली यादी येणार कधी हा प्रश्न राज्यातील सर्व शेतकरी विचारत आहेत। कारण 30 जूनच्या पूर्वी खरं तर यादी येणं अपेक्षित होतं। आपण पाहिलं होतं की आपले कृषी मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील किंवा राज्य सरकारमधील विविध मंत्र्यांच्या वतीने एक गोष्ट स्पष्टपणे आणि वारंवार बोलली जात होती, ती म्हणजे की शेतकरी कर्जमाफी त्या ठिकाणी 2026 ची कर्जमाफी ही राज्यातील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळणार आणि याची अंमलबजावणीची प्रक्रिया ही 30 जूनच्या आधी होणार। परंतु वास्तविक पाहता तशा पद्धतीने प्रक्रिया झाली नाही आणि अजूनही राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या यादीची प्रतीक्षा आहे। आता ही यादी खरं तर लांबली का, तर लक्षात घ्या, पावसाळी अधिवेशनाची प्रक्रिया सुरू असताना याबाबत आपल्या कृषी मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी एक माहिती दिली होती। ती माहिती अशी होती की राज्यपालांची सही राहिली आहे आणि राज्यपालांच्या सहीमुळे या ठिकाणी कर्जमाफीची यादी यायला बाकी आहे। त्यासोबतच जो ITR विभाग आहे, म्हणजेच की इन्कम टॅक्सची जी माहिती आहे, ती इन्कम टॅक्सची माहिती ही थेट केंद्र सरकारकडे असते। इन्कम टॅक्सची माहिती राज्य सरकारकडे नसते आणि त्यामुळे केंद्र सरकारच्या वतीने राज्य सरकारला ही माहिती अद्याप आली नव्हती आणि ही माहिती आल्यानंतर लगेचच जे शेतकरी टॅक्स भरतायत त्यांना आपण कर्जमाफीचा लाभ देणार नाही म्हणून त्यांची नावे आपण यादीमधून वगळू आणि इतर शेतकऱ्यांना डायरेक्ट त्या ठिकाणी आपण पैसे जमा करण्यास सुरुवात करू, अशा पद्धतीने ही प्रक्रिया होणार होती। मग यामध्ये झालं काय, तर आता 5 तारखेच्या आसपास, 5-10 तारखेच्या आसपास त्या ठिकाणी आपल्या राज्यपालांची सही देखील झाल्याची माहिती मिळत आहे। मग आता अडचण आली काय, तर अडचण आली की कर्जमाफीचा जी.आरच बदलला गेला आणि जी.आर का बदलला गेला, तर या जी.आर मधल्या 2 महत्त्वाच्या अटी आणि निकषांमध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांना सवलती मिळाल्या। आता या अटी कोणत्या होत्या, तर लक्षात घ्या, आता 2019 मधील शेतकऱ्यांची यामध्ये महत्त्वाची अट होती की राज्यामधील ज्या शेतकऱ्यांनी 2019 सालच्या महात्मा ज्योतिराव फुले या कर्जमाफी योजनेअंतर्गत लाभ घेतला होता त्या शेतकऱ्यांना आता जास्तीत जास्त 50,000 रुपयापर्यंतची कर्जमाफी आम्ही देऊ, अशा पद्धतीने सुरुवातीचा जी.आर होता। आणि यावर अनेक शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला की फक्त 50,000 रुपयापर्यंतची आमची कर्जमाफी होणार असेल तर आम्हाला यातून मोठा नुकसान होणार आहे। आणि या शेतकऱ्यांची जवळपास 13 लाख शेतकऱ्यांची यादी होती आणि या 13 लाख शेतकऱ्यांच्या प्रचंड विरोधामुळे त्या ठिकाणी ही अट काढून टाकण्यात आली आहे। आणि आता 2019 साली जरी तुम्ही कर्जमाफीचा लाभ घेतला असेल तरी देखील तुम्हाला 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे। त्यासोबत दुसरी एक अट होती, ती म्हणजे प्रोत्साहनपर अनुदान, जे की रेग्युलर शेतकरी आहेत ज्यांच्यावर वारंवार अन्याय होतो। एकतर त्यांना मिळणार लाभ किती, 50,000 रुपये, कर्जमाफी मिळणार किती, 2 लाख रुपये। आणि या 50,000 रुपयांसाठी देखील त्यांना अट काय टाकण्यात आली होती, तर 3 वर्षांपैकी कोणत्याही 2 वर्षांमध्ये नवजुनं असावं। ती अट देखील शेतकऱ्यांनी मान्य केली की ठीक आहे बाबा, 3 वर्षांपैकी 2 वर्षांमध्ये नवजुनं आमचं आहे, परंतु चालू वर्षामध्ये देखील तुम्ही तुमचे कर्ज नवे-जुने करायची, अशा पद्धतीने अट टाकण्यात आली होती। आणि या अटीवर देखील अनेक शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला, ही कर्ज मुक्ती आहे की कर्ज वसुली आहे, अशा पद्धतीने देखील शेतकरी त्या ठिकाणी आक्रमक झाले आणि त्यानंतर ही देखील अट काढून टाकण्यात आली आहे आणि अशा 23 लाख शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होणार आहे। म्हणून जवळपास 34 लाख शेतकरी असे असणार ज्यांना याचा मोठा फायदा होणार। आणि मग 34,000 कोटींची जी कर्जमाफी होती जवळपास 41-42 हजार कोटींवर जाणार आहे आणि यामुळे या कर्जमाफीची यादी यायला लांबली आहे। पण ही यादी येणार कधी, तर लक्षात घ्या, 40 ते 42 हजार कोटींची कर्जमाफीची सर्वात मोठी प्रक्रिया असल्याचे आपले मुख्यमंत्री असतील, कृषी मंत्री असतील यांच्या वतीने वारंवार सांगितलं जात आहे। आता 31 जुलै आधी आम्ही याची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करू असे आपल्या कृषी मंत्र्यांच्या वतीने पुन्हा एकदा उल्लेख करण्यात आला आहे। सर्व माहिती आता आमच्याकडे उपलब्ध झालेली आहे आणि 31 जुलैच्या आधी आम्ही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्जमाफीची आम्ही देऊ असे देखील त्यांनी बोललं आहे। आता लक्षात घ्या,
ही प्रक्रिया होणार कशी, तर याद्या येणारच आणि यादी आल्यानंतर ज्या शेतकऱ्याचं नाव यादीमध्ये असणार आहे त्या शेतकऱ्याला काय करायचं, त्या शेतकऱ्याला त्याची करायची आहे ई-केवायसी. आता ही ई-केवायसी का करायची, तर हा शेतकरी जिवंत आहे किंवा संबंधित शेतकरी खराच तोच आहे अशा पद्धतीने खात्री होण्यासाठी ही ई-केवायसी करावी लागेल. आणि ई-केवायसी केल्यानंतर जी काही रक्कम असणार आहे ती रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट सरकार जमा करेल आणि कर्जमाफीचा त्याला लाभ मिळेल आणि इतर कर्ज म्हणजेच की खरीप हंगाम 2026 साठीच्या कर्ज प्रक्रियेसाठी तो पात्र ठरेल आणि तो नवीन कर्ज देखील त्या ठिकाणी घेऊ शकतो. अशा पद्धतीने ही कर्जमाफीची प्रक्रिया आता पार पडत आहे आणि यापुढील देखील सर्व अपडेट आपण या कर्जमाफीच्या घेणार आहोत. तुम्हाला या कर्जमाफीबाबतचे जे काही प्रश्न असतील ते कमेंटच्या माध्यमातून नक्की विचारा. ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि तेवढ्याच हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र.